सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक तयारीचा विधिवत श्री गणेशा झालाय। सिंहस्थाच्या धार्मिक पर्वाची आजपासून औपचारिक नांदी होतीये। पंचवटीतील रामतीर्थ येथे ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा पार पडतोय। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडणार आहे। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह विविध आखाड्यांचे संत महंतही उपस्थित आहेत। वैदिक मंत्रोच्चार आणि पारंपरिक धार्मिक विधी यांनी सिंहस्थ तयारीला अधिकृत प्रारंभ झालाय। आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण असा हा सोहळा आहे। देशाचं लक्ष लागलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला आध्यात्मिक अधिष्ठान मिळणार आहे। या सगळ्या सोहळ्याचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण हा सोहळा पार पडतोय। वैदिक मंत्रोच्चार आणि पारंपरिक धार्मिक विधींनी सिंहस्थाच्या या एकूणच तयारीला अधिकृत प्रारंभ झालाय असं म्हणता येईल। संपूर्ण देशाचं नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याकडे लक्ष लागून आहे। त्या निमित्तानं आध्यात्मिक अधिष्ठान या सगळ्या सोहळ्याला आहेत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील रामतीर्थ येथे ध्वजस्तंभाचा शिलान्यासचा पूजन सोहळा पार पडतोय आणि या सोहळ्याला मंत्री गिरीश महाजन असतील, त्यासोबतच जगद्गुरू रामानंदाचार्य आणि वेगवेगळ्या आखाड्यांचे साधू महंत देखील उपस्थित आहेत। मोठ्या संख्येनं भक्त परिवार देखील या ठिकाणी उपस्थित आहे। रामकुंडाच्या या एकूणच बाजूलाच हा संपूर्ण कार्यक्रम होतोय। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं धार्मिक तयारीचा हा विधिवत श्री गणेश झालाय असं म्हणता येईल। कस्तुरी, धन्यवाद किरण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। तर सिंहस्थाच्या धार्मिक पर्वाची आजपासून औपचारिक नांदी झालेली आहे। पंचवटीतील रामतीर्थात ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळ्याला सुरुवात झाली आहे।